ओस निळा एकांत या शीर्षकाखाली लिहिलेल्या या कादंबरीचं जे कथानक आहे ते कथानक या 2-3 पात्रांच्या भोवती गुंफलेले पहा. एक दिलीप सावगावे हे मुख्य पात्र आहे याच्यातलं. दुसरं त्याची पत्नी जया ही आहे. तिसरं त्याचा मुलगा राजवर्धन आहे. ही सगळी जी पात्र आहेत ती पात्र का काय कशाच्या अनुषंगाने बोलायला लागतात. ही कादंबरी खरं तर मनोविश्लेषणात्मक कादंबरी आहे की काय असं म्हणावं इतक्या वेगळ्या पातळीवरची कादंबरी आहे. कारण एकाच वेळेला राजवर्धनच्या मनातील खदखद, दुसऱ्या बाजूला दिलीप सावगावे याला आपल्या मुलाने आपल्यावरच फक्त प्रेम करावं, आपलंच वर्चस्व मान्य करावं आणि आपल्याच प्रेमाखातर आपल्याशी एकनिष्ठ राहावं असं वाटायला लागतं. उद्या कदाचित ती जया आपल्यातून त्याला काढून घेते की काय या भीतीपोटी हतबल झालेला किंवा या भीतीनं सतत दरारा त्याच्यावर असलेला, मानसिक धाक त्याच्यावर असलेला असा एक सावगावे लेखकानं उभा केलेला आहे. आपण पाहिलं की त्याला अटॅक येतो, त्याची काळजी तो राजवर्धन घेतो, त्याच्या घरातलं म्हणजे कामकाज करणारी एक स्त्री आहे ती घेते. आणि ह्याच पात्रांच्या सोबत कौलगेकर, सारनाथ वगैरे अशी पात्र देखील येतात. आणि ही पात्र आली की असं समजायचं की बुद्ध विचाराच्या प्रेरणेने प्रेरित झालेली ही माणसं स्वार्थाकडे कशी झुकायला लागतात काही अंशी, हेही इथं आपल्याला दिसायला लागतं. आता ओस निळा एकांत या शीर्षकाखाली अवयव, काशाय अशा 2-3 शीर्षकाखाली या कादंबरीतली मध्ये मध्ये पात्रांची गुंफण होत आहे. कथानक देखील हे तुटून थोडंसं तिकडचं सुरू होतं, तिकडून इकडं होतं, चित्रपटातल्या सारखं नाटकातल्या सारखं हे चालू राहतं. हा जो कौलगेकर आहे का नाही हे एक पात्र आहे याच्यामध्ये. मन की किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना असा एक बर्मंदाचा आवाज जो आहे का नाही तो खिडकीतून कौलगेकराच्या डोक्यात घुसू लागला. आणि ह्या आवाजानं त्या गाण्यांच्या शब्दाबरोबर कौलगेकर हा दूर दूर जात होता. जसं एखाद्या पाण्याच्या पृष्ठभागावर असलेला कचरा, काडी, ओंडका त्या लहरीबरोबर वाहत जावा तसा कौलगेकरचा बरोबर हा आवाज वाहत राहतो. आणि लगेच पाण्याची त्याला आठवण येते आणि तो म्हणतो जीवन हा हे जे भाग आहे ना हा जीवनाचा जो भाग आहे त्यातला जो जिवंतपणा आहे तो पाण्याच्या प्रवाहासारखा असला पाहिजे. आणि ह्या पाण्याच्या प्रवाहासारखं असलेलं मानवी जीवन हे माणसानं कसं शोधायचं, त्याच्या जगण्यातून कसं त्यानं शोधलं पाहिजे. आणि हे त्या आवाजाशी एकरूप झाल्यानंतर त्याला वाटतं हे सगळं कौलगेकर जो आहे का नाही तो अशा वेगवेगळ्या विचारात असतो. तितक्यात त्यानं आपलं मनगटावरचं घड्याळ पाहिलं, ते राष्ट्रवादीच्या फॉर्मॅटमध्ये गेलं होतं. 10:10 राष्ट्रवादीच्या फॉर्मॅटमध्ये. लक्षात ठेवा, म्हणजे 10:10 एक काटा 10 आहे, दुसरा आहे 10 आहे, 12 आहे, म्हणजे 10 वाजलेले. म्हणजे लेखकाला आजच्या राजकारणाच्या चिन्हांचं देखील भान आहे असं आपल्याला कळतं. आणि मग इथं कौलगेकरचं फक्त भरकट जाणारं जीवन, त्याला एका गाण्याच्या लयीबरोबर वाहत जाणं, त्यात वाहण्याच्या प्रवाहाचं, पाण्याचं त्याला लक्ष येणं आणि माणसाचं प्रवाहातलं जगणं, जिवंतपण हे स्वच्छ, नितळ, झुळझुळत्या वाहत्या पाण्यासारखं असलं पाहिजे. कदाचित आपलं जीवन आणि पाणी
त्या पाण्याचं झुळझुळत वाहनं हे त्याला जाणवायला लागतं. माणूस असं काही काही जीवनामध्ये शोधत असतो. एखाद्या प्रसंगाला अनुरूप त्याच्या जीवनात ज्या घटना घडतात त्यानं तो असा बेभान होत राहतो. हे गीता कौलगेकरचा भाग संपतो आणि पुन्हा इकडं दिलीप सावगावेच्या जीवनाकडे लेखक येतो. मायलो कुत्रा जो आहे का नाही तो त्याचा, राजवर्धनच्या घरचा म्हणजेच दिलीप सावगावेच्या घरचा, तो भुंकायला लागला. तितक्यात दिलीप सावगावे खिडकीतनं डोकावतो की का कुत्रा का भुंकतोय बरं. तितक्यामध्ये बाहेर राधाबाई थांबलेल्या आहेत, त्याच्या घरातलं काम करणारे. त्यांच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी आहे. सावगावेनं बाहेर येऊन त्या मायलोच्या आड उभा राहिला, राधाबाईला घरात घेतलं आणि राजवर्धनची चौकशी सुरू झाली त्यांच्याकडून. मी त्यांना सांगितलं की तो क्लासला गेलाय, त्यामुळे राधाबाई बाकीची चौकशी करायचं थांबल्या. त्या किचनमध्ये गेल्या, भाजी वगैरे जे प्लास्टिकच्या पिशवीत आली त्यांनी तिथे एका परातीत ओतली. त्याच्यामध्ये सावगावेनं घोळीची जी भाजी आहे का नाही, ती आता ही भाजी निवडणार कोण, करणार कोण. बघा, भाज्या अनेक असतात पण इथं घोळचीच भाजी का नाही, जीवनाचा घोळ झालेला आहे. राधाबाई तितक्यात त्या सावगावेला विचारतात, त्या खूप वयस्कर आहेत आणि मग याला एकेरीच बोलतात सावगावेला, घोळीची भाजी खातोस ना. तो दिलीप सावगावे म्हणतो, हे बघा आता तुम्ही आणली म्हटल्यावर खायलाच हवी. तसं नाही. राधाबाई म्हणतात, बाजारात गेले होते, हे म्हणजे माझे मालक, ह्यांना भाजी दिसली, स्वस्त पण होती, आणि आल्या आल्या मला ते म्हणाले भाजी दिलीपसाठी बी आणली आहे बरं का, निवडा आता मस्तपैकी आणि नेऊन द्या त्यांना. ह्यांच्या आदेशाप्रमाणे मी ती घोळची भाजी घेऊन आले बघा, कारण कदाचित राधाबाईच्या पतीला देखील याच्या जीवनाविषयी माहिती आहे, याच्या आयुष्याचा सगळा घोळ झालेला आहे आणि म्हणून घोळची भाजी. लेखकानं त्याच वेळेला नेमकेपणानं तीच भाजी निवडावी, तीच भाजी आणावी, त्या भाजीचं नाव घोळ असावं आणि ज्याच्या जीवनामध्ये असं त्रांगड झालेलं, किचकट झालेलं, घोळाघोळ गुंतागुंतीचं जीवन बनलेलं ते सावगावेचं. त्या भाजी अशी ती धरली हातात त्यानं, सावगावेन निवडली. म्हणतात शांताबाई पण एकत्र कशी काय इतकी हे आहे. शांताबाईला व्यवस्थित करायला लावली, जेवण करतो तो. आता पहिल्या ज्या भाज्या होत्या त्याच्यापेक्षा बरंच आहे म्हणायचं ही तरी भाजी. आता ही राधाबाई कोण आहे. ही राधाबाई म्हणजे काय आहे की या नगरामध्ये राहणारी, चालतं बोलतं आदर्श काटकसर करणारं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राधाबाई. माणसानं आयुष्यामध्ये काटकसर करून कसं जगावं, वर्षाला अशा स्त्रीनं काटकसर करून कसं गुंजभर सोनं घेऊन संपत्ती जमा करावी, ह्या बाबतीत नगरातल्या प्रत्येकाला तुम्ही जरी विचारलं तरी ते तुम्हाला राधाबाईचं नाव सांगतील. कारण राधाबाई ही अशी काटकसर करून आपलं आयुष्य, संसार उभा करणारी एक आदर्श स्त्री आहे. किंवा एखाद्या स्त्रीला संसार कसा करावा हे न विचारता देखील मोफत सल्ला राधाबाईकडून मिळतो. या सगळ्या नगरावर आपला हक्क आहे जणू अशाप्रमाणे राधाबाई बोलत असतात. त्यांना विरोध करण्याचा कोणाचाच प्रश्न येत नाही, कारण त्यांच्या बोलण्यात एक समजूतदारपणा असतो, आपलेपणा असतो राधाबाईंच्या. त्यांचा नवरा देखील मास्तर, हेडमास्तर असं आदर्श नातेसंबंधातून पुढे आलेला. खरं तर राधाबाईंचं हे जे व्यक्तिमत्व बनलंय ना, त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की लहानपणापासून बाबासाहेबांना त्यांचं निर्वाण होईपर्यंत अनेकदा त्यांनी बघितलेलं होतं, ऐकलेलं होतं. बाबासाहेबांच्या कार्यात त्यांनी बारीक सारीक सहभाग घेतला होता. धम्मदीक्षा असलेली नगरातली ही पहिली जोडी होती पती पत्नीची.
राधाबाई आणि त्यांचे पती. त्यांनी धम्मदीक्षा घेतली आणि त्या काळात त्यांचा जंगी सत्कार झाला. त्याचबरोबर कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी जे अनेक कार्यक्रम घेतले, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा या राधाबाईचा आणि त्यांच्या पतीचा सहभाग होता. त्यावेळेला त्या राधाबाईंच्या त्यांच्या पतीच्या धम्मदीक्षा घेतल्यानंतरच्या शाहू महाराजांच्या कामात सहभागी असण्याच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रातून आलेल्या आहेत. शाहू महाराजांचा ह्या जिल्ह्यात अनाथ मागासवर्गीय मुलांसाठी हॉस्टेल काढण्याचा जो प्लॅन होता, त्याची सर्व सूत्र या राधाबाई आणि त्यांचे पती यांच्याकडेच होती, असं जुने लोक सांगतात बरं का आजही. पण हे काम कशामुळे रखडलं माहीत नाही, पुढे त्याचं काय झालं माहीत नाही. आणि राधाबाई आज देखील या सगळ्या बाबासाहेबांच्या संदर्भातल्या, शाहू महाराजांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आजही अचूकपणे डोळ्यात पाणी आणून सांगतात. ऐकणाऱ्याला देखील त्या राधाबाईंचं महत्व कळतं. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे राधाबाईंची. त्यांच्या नगरावरील हक्कावर गदा आली आहे. आता त्यांच्या बोलण्याला आणि वागण्याला ब्राह्मणी संसर्ग असं काहीतरी नाव पडलेलं आहे बरं का. राधाबाई असं पुरोगामी विचारानं बाबासाहेबांच्या, शाहू महाराजांच्या विचारानं पुढे जात आहेत, पण त्यांना ब्राह्मणी संसर्ग झाला आहे असं काहीतरी नाव त्यांना पडलं. बरं, असं कोणी म्हणत असेल त्यांना ब्राह्मणी संसर्ग झालाय, तर राधाबाई सुद्धा त्याला प्रतिवाद करत नाही. त्या फक्त नाराजीने एकदा हसतात. ह्या दोघांनीही निवृत्ती स्वीकारली, अकाली. सेवानिवृत्त होईपर्यंत थांबले नाहीत, अकाली निवृत्ती स्वीकारली. राधाबाईंना संधिवात होता आणि नवरा हार्ट पेशंट. त्या दोघांना एकच मुलगा, तो पण जवळ नाही. तो बँक मॅनेजर म्हणून काश्मीर खोऱ्यात त्याची बदली झालेली आहे. बरं, त्याची बायकोही तिकडचीच, ती दुसऱ्या कुठल्या तरी धर्माची किंवा जातीची. त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती राधाबाईच्या मुलाच्या, तरी त्यांना मुलबाळ होत नव्हतं. त्यामुळं आईबापाला भेटायला यायला ते काही तयार नसायचे. केव्हा तरी तब्येतीची काळजी विचारणारा तुटपुंजा एखादा मोबाईल यायचा. अशा सगळ्या गोष्टी राधाबाईंच्या हाताबाहेर गेलेल्या असायच्या. आता ह्या राधाबाईच्या अशा आदर्श काटकसरीच्या सिद्धांतात खूप जमीन आसमानाचा आता फरक पडला होता. त्या सावगावेला हताश होऊन म्हणत, पैसा खूप आहे पण खाण्यासाठी तोंडावर निर्बंध आहेत. कारण शुगर बीपी हे म्हणलं की निर्बंध आलेच. टोपलंभर दागिने, पण हे सगळे दागिने घालायला अंगात ताकद नकोय का? जवळ माणसं नाहीत, काय करायचंय सगळं? आपण मेलं की खरं तर जगच बुडालं हो. आपण असलो तर जग आहे, नसलं तर कोण आहे? हा जो सावगावे ना, सावगावे आणि राधाबाईच्या तसं जवळचं नातं होतं बरं का. पण राधाबाईच्या हक्कदायक बोलण्यानं त्यातली जवळीक आई सदृश्य जागेवर पोचली होती बघा. त्या दिलीप सावगावेला राधाबाई मुलासारखं समजत होत्या आणि दिलीप सावगावे देखील राधाबाईला आईसारखं समजत होते. खरं तर या नगरातली माणसं तो सावगावे आणि जयाच्या प्रकरणात समेट करण्यासाठीचा राधाबाईचा रोल खूप मोठा होता. पण या नगरातली माणसं थर्ड क्लास आहे. त्यांना किती जरी सवलती दिल्या तरी त्यांच्या सुधारणा अशक्य आहे, अशी ही माणसं या नगरात राहतात. खरं तर आज देखील ते म्हणतात, बाबासाहेब असते ना तर त्यांनी निर्वाणीचा इशारा देऊन ह्यांच्याकडे कायमचीच पाठ फिरवली असती अशा लोकांकडे. असं काहीतरी तिखट बोलून जया
सावगावे हे एकमेकाशी सांगत असायचे. आता ही जी जया आहे, ही जया असं टोकाचं बोलते आणि हे बोलल्यानंतर ती राजवर्धनला घेऊन गेली होती एकदा, जेव्हा जया इथं होती तेव्हाच गोष्ट चालू बरं आता. आणि मग ती जयाच्या पातळीवर राधाबाईंनी ती गोष्ट जयाला समजावून सांगितली. जया सावगावेची पत्नी त्याला सोडून जेव्हा गेली ना, तेव्हा ती नगरात परतलेल्या सावगावेला राधाबाईंनी आधार दिला. त्यांनीच राधाबाईंनी सावगावेला सगळं काही सावरलं होतं. या सावगावी सारख्या फटकळ उन्हाळ माणसाला बोलून उदाहरणं देऊन राधाबाईंनी आपल्या काबूत ठेवला होता. सणासुदीच्या दिवसामध्ये राधाबाई या राजवर्धनसाठी आपणाला कोणीच नाही असं त्याच्या मनात फिलिंग येऊ नये याची काळजी घेत होती. एकदा तर काय झालं बरं का, रक्षा पौर्णिमेला, रक्षाबंधन, त्या रक्षा पौर्णिमेला राधाबाईनं स्वतः राजवर्धनला आंघोळ घातली होती बघा. त्याचं अंग पुसून काढलं होतं, मग त्याला पाठावर बसवलं, राखी बांधली आणि या राधाबाईनं पुरणपोळी त्याला जेवायला घातली. आणि त्या म्हणाल्या, राधाबाई, जयाची काय खबर आहे बरं? तर सावगावी तितक्यामध्ये मोठ्यानं म्हणतो, कशाला त्या उंडगीचं नाव काढता? तितक्यात राधाबाई म्हणतात, असं का बोलतोस बरं? अरे किती केलं तरी ती पत्नी आहे तुझी. अरे तिने 15-16 वर्ष तुझ्याबरोबर संसार केलाय. तो म्हणतो 15-16 नाही, 20-21 वर्ष म्हणा. तसं असेल तर 20-21 वर्ष तुझ्यासारख्या माणसाबरोबर संसार करायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. सावगावे म्हणतो, असं तुम्हाला वाटतंय? त्या म्हणतात, का रे बाबा, तुला काय मी ओळखत नाही का? सावगावे म्हणतो, खरं सांगू का, संसार तिनं माझ्याबरोबर केलाच नाही, मीच तिच्याबरोबर केला. एकूण एकच की. राधाबाई म्हणतात, अरे तिनं तुझ्याबरोबर संसार केला काय आणि तू तिच्याबरोबर संसार केला काय? एकच आहे ना. तसं कसं? माझ्यासारख्यानं तिच्यासाठी किती ऍडजस्टमेंट करायला पाहिजे, त्याला काय मर्यादा आहेत की नाही? राधाबाई म्हणतात, अरे तुझी ती पत्नी आहे हे का विसरतोस? तो लगेच म्हणतो, मी तिचा पती आहे ही ती विसरून गेली, त्याचं काय? राधाबाई हात बोलवतात आणि एवढंच म्हणतात, बघ बाबा. आणि राधाबाईंनी तो विषय तिथं थांबवला. सावगावेला या संदर्भात त्या नेहमीच टोकरायच्या आणि एवढंच म्हणायच्या की जाऊन जाऊन ती कुठे जाणार आहे असं म्हणायच्या. त्यावर सावगावे म्हणायचा तिला, राधाबाईला, आता जर ती माझ्या दारात आली ना तर तिला मी घरात घेणार नाही, आणि घेतली तर तिला माझ्या जाटीवर जगावं लागेल. आता असा विषय काढण्यामागे राधाबाईचा हेतू शुद्ध असायचा, तो म्हणजे सावगावेच्या डोक्यात लग्नाचा विचार त्या हद्दपार करायच्या. सावगावेला वाटायचं ना दुसरं लग्न करायचं, तर हळूहळू त्या जयाचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, अरे 20 वर्षे 22 वर्षे संसार केला, त्या पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात ती जया बसावी याच्यासाठी राधाबाई प्रयत्न करतात आणि दुसरं लग्न करण्याचा विचार त्याचा निघून जावा हेच तिच्या मनात आहे राधाबाईच्या. आणि हे ते सांगता सांगता, सल्ला देता देता, आईची माया देता देता, सावगावेला समजून सांगता सांगता त्या राधाबाईला बऱ्यापैकी यश आलं होतं.
इतक्यात सावगावेनेच विषय बदलला आणि तो काय म्हणतो बघा राधाबाईला, आठवडा झालाय बरं का, मायलोनं जेवणच सोडलंय. तितक्यात राधाबाई म्हणतात, मायलो हा देखील तुझ्यासारखाच आहे. आणि इतक्यामध्ये तो सावगावे हसायला लागतो. तितक्यात सावगावेला हसायला लागल्यानंतर म्हणतात, त्याला खायला काय देतोस? राधाबाई म्हणतात, नेहमीच. ते सावगावे म्हणतो, नेहमीच ते उरलेलं. त्या म्हणतात, जरा बदल कर. तो म्हणतो, काय देऊ? त्या म्हणतात, उकडलेली अंडी आणि ब्रेड देऊन बघ. अरे माणसाळलेली कुत्री, बिसकला असेल थोडं तिचं. आणि मग तो सावगावे म्हणतो, ठीक आहे, संध्याकाळी मी तसंच करतो आणि तिला तसं करून खाऊ घालतो त्या मायलोला. राधाबाई उठल्या. जाता जाता त्यांनी शेवटचा हत्यार म्हणून त्यांनी लग्नाचा विषय काढलाच. आणि राधाबाई सावगावेला म्हणतात, लग्नाचं कुठपर्यंत आलंय? तो म्हणतो, मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवून ठेवलेलं आहे. म्हणजे तू मार्गावर आहेस म्हण की. तो म्हणतो, त्याशिवाय मला पर्याय दिसत नाही राधाबाई. त्या म्हणतात, हे बघ सावगावे, दिलीप, तू पूर्ण विचारांती निर्णय घे बरं का. तो म्हणतो, आता कसला विचार करायचा आहे? राधाबाई म्हणतात, राजवर्धनचा आणि घरात येणाऱ्या नव्या स्त्रीचा, राजवर्धन आणि नवी स्त्री हा तुझ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि तू तिच्या प्रेमाला नकार देणार नाहीस आता येणाऱ्या स्त्रीचा. हे खूप अवघड आहे बरं दिलीप, हे लक्षात ठेव. त्याचा विचार करायची आता गरज नाही. ती म्हणते, असं कसं? राधाबाई म्हणतात, तिनं, त्या नवीन येणाऱ्या स्त्रीनं, राधाबाई म्हणतात, त्या नवीन येणाऱ्या स्त्रीनं राजवर्धनचा जर विचारच केला नाही तर, किंवा राजवर्धन वेगळा राहिला तर लग्न करून माझं काय? त्याला वाटतं सावगावेला, राजवर्धन जर वेगळा राहिला तर लग्न करून माझं काय झालं मग? आणि राधाबाई मग म्हणतात, आणि त्या नव्या स्त्रीनं तुझ्या सगळ्या संपत्तीवरच जर हक्क सांगितला तर काय? सावगावेला ही डायलॉग बाजी वाटली, एकमेकाला खुन्नस दिल्यासारखी. राधाबाई ही आपल्या आई समान आहे, त्यांनी अशा पातळीवर उतरायचं म्हणजे? पुन्हा राधाबाई म्हणतात, शिवाय तुझं उतरतं वय आहे, ती भर वयातली आहे, तिने जर अडप झडप काही केलं तर? आणि ते अडप झडप राधाबाईचं बोलणं हे सावगावेला जरा टोचलं, मस्तपैकी टोचलं. आपण त्या बाईचा, आणि समजा या सगळ्यात आपल्याला काय झालं तर, म्हणजे आपल्याला काहीतरी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. म्हणजे आपली सगळी प्रॉपर्टी म्हणजे नंतर आलेल्या ह्या बाईला मिळेल, बिनकामाचं बिनकष्टाचं सगळं मिळणार. आणि आपण कष्टानं मिळवलेलं असं फुकटाफुकटी कुणालाही नाही झेपणार आपल्याला. आणि ती एकदम टच्च असणार. कोणतरी डोक्यात ठेवून आपल्यालाच वापरतीनं जर एखाद्या गर्भनिरोधकासारखा केला तर. आणि मग राधाबाईला हा सावगावे म्हणतो, तुम्ही जे म्हणताय ना राधाबाई, ते खरंय बरं का, ते मला पटतंय. अरे राधाबाई म्हणतात, आजकाल बायका तुझ्यासारख्या पुरुषाच्याच शोधात असतात. फक्त प्रॉपर्टीवर डोळा, शान शौकीन, घरातली जबाबदारी त्यांना नको असते. आणि मग सावगावे लग्नाच्या प्रश्नावर पुन्हा अडकून बसला. राधाबाई त्यांच्या प्रयत्नात त्या यशस्वी होतात, त्याला लग्नापासून परावृत्त करतात. राधाबाई जाता जाता दारातच थांबल्या आणि त्या कणत बोलतायत, अरे ज्या कामासाठी आलो होतो ते काम राहिलंच की. अरे मला बाबासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट हव्या होत्या. मला म्हणजे काकांना.
हा, त्यांचंच डिमांड आहे, त्यांना कुठं काय काम असतंय आजकाल. सावगावी हसला आणि तो म्हणाला, संध्याकाळी राजवर्धनकडं त्याच्यासोबत मी पाठवून देतो. राधाबाई स्वतःवरच खुश होऊन बाहेर पडल्या. जातानाही त्यांना असं वाटलं, सावगावे स्वतःच आपल्याला सांगेल की मी लग्न करणार नाही. राधाबाई गेल्यावर त्यानं पुन्हा गोळची भाजी बघितली. ती पूर्ण वाळलेली होती. तिची मळकटपणा तंतूमुळे स्पष्ट दिसत होता. याचा अर्थ सरळ आहे, राधाबाई आपल्याबरोबर खोटं बोलल्या. ही भाजी निवडलेली नाही. हे प्रकरण आवळा देऊन कोहळाच्या पुढचं आहे. म्हणजे लोणचं देऊन हक्काचं मटण मागितल्यासारखं आहे. म्हणजे 1 रुपयाची ही भाजी देऊन त्यांना बाबासाहेबांच्या कॅसेट हव्या आहेत. कॅसेट त्यांना आपण अशाच देऊन टाकल्या असत्या. त्यासाठी त्यांनी भाजीची कसरत कशाला की, आणि ती सुद्धा जवळच्या माणसानं. राधाबाई एकदम जवळच्या आणि जया. व्यवहार कशाला म्हणायचा. त्यानं रागाच्या भरामध्ये या सावगावेनं सगळी भाजी उचलली आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली. आणि तो पुटपुटला, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, असा तो म्हणतो. आणि तो सु 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 हा 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 असा तो एक आवाज असं माशी उडतानाचा येतोय. एक टपोरी माशी उडत उडत आली. हे लेखक आहे ना, हे ज्या त्या वेळेला जे ते नाद उभा करतो ना, ही भाजी आणि भाजीच्या निमित्तानं घडलेलं हे सगळं वातावरण, किचकट बनलेलं आयुष्य भाजीसारखं, त्या घोळाचं. मोठे मोठे माशीचे डोळे, ती घोंगावत आहे. अशी घोंगावणारी माशी, तिचा आवाज, त्याला तो लालेलाल तिचा डोळा, सिग्नलवर एखादा जसा लाल दिवा लागावा तसे तिचे ते डोळे माशीचे दिसत आहेत त्याला. आणि ह्या माशीच्या डोळ्यासारखंच जया दिसते त्याला. माशीचा लाल डोळा ही जया आणि हिरवा डोळा वैशाली, त्याची प्रेयसी. आणि ती माशी घोंघा करत मस्तकाला भिडली. ती माशी आता ती नाही. त्या माशीच्या डोळ्यातून दिसणाऱ्या लाल आणि हिरव्या रंगाला आपल्या जीवनाच्या सोबत असलेल्या 2 माणसांची तो तुलना करतो. आणि त्या माशीच्या त्या घोंघवण्याच्या त्या आवाजातनं ह्या 2 माणसांच्या प्रतिमा त्याच्या पुढे उभे राहतात. एक जया आणि दुसरी वैशाली. ह्या दोघीचं जीवन आपल्यासाठी कसं आहे. ह्या 2 स्त्रिया वेगळ्या आहेत, पण आपल्यासाठी कशा आहेत, हे तो विचार करतो. बरबंदाचा आवाज असेल, पाण्याचं झुळझुळणं असेल, कौलगीकरला त्याच्यातून जीवनाचं तंत्र सापडलेलं असेल, किंवा गोळची भाजी असेल. बघा, एक एक वस्तू, घटना, प्रसंग आणि त्यातून त्याच्या जीवनाची होणारी उकल. ती माशी गेली बाजूला, पण त्या 2 डोळ्यांचे रंग त्याच्या जीवनाशी सुसंगत असलेल्या 2 व्यक्तीशी जोडायला लागतो. तो आजूबाजूला बघत राहिला. साला ही रंगीबेरंगी माशी आपल्या मागावर कुठून आली असेल. भीतीनं सकाळी उठल्या उठल्या त्यानं माशीबद्दल राजवर्धनला विचारलं. राजवर्धननं विज्ञानाचं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकात तरी काहीतरी वाचल्यासारखं स्मरण त्यानं सांगितलं. आणि सावगावे त्याच्यावर खोलगट होऊन विचार करत राहिला. या मानवी जीवनातल्या अशा 2 घोंगावणाऱ्या, मेंदूत घर करून राहिलेल्या 2 माशांचं जीवन म्हणजेच आपल्या आयुष्याला मिळणारी ही एक सोबत आहे का, असा तो विचार करायला लागतो. याच्यानंतरचा जो भाग आहे तो मी तुम्हाला पुढच्या तासात सांगतो. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे.